हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास माघ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची चतुर्थी तिथी आहे. मध्यरात्री 12 वाजून 23 मिनिटांनंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. रात्री 10 वाजून 57 मिनिटांनंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सुकर्मा योग आहे. मध्यरात्री 12 वाजून 4 मिनिटांनंतर धृती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो भवकरण आहे. दुपारी 12 वाजून 11 मिनिटांनंतर बालव करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 23 मिनिटांनंतर कौलव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. मित्रांनो, सूर्य मकर राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधून शनीची पोझिशन लक्षात घ्यावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला धार्मिक सेवा शनिदेवतेची करावी लागणार आहे आणि शुभ स्थितीत असेल तर सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, यासाठी आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे जावे लागेल. मित्रांनो, समजून घ्यावं लागेल. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी, सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. मित्रांनो, अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून तर वक्री गुरु हा 11 नोव्हेंबर 2025 पासून वक्री झालेला आहे. तर हे दोन्ही ग्रह मंगळ आणि गुरु आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्ञया प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो दिते परादे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखंडे नेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यापारिक चांदवान शालिवान शके 1947 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणी शिष्य ऋतू माघ मासे कृष्ण पक्षे बृहस्पती वासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे सुकर्मा योगे बहुकर्णे चतुर्थी शुभतीत वीरवतरत उत्पन्न कळप्पा मोह पात्र दुरित क्षेत्रवासी पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. याच ठिकाणी मित्रांनो हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माणाच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो, मित्रांनो या वेळेनंतरही, अर्थात या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12 वाजून 11 मिनिटांपर्यंत आहे. यानंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांच्या मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत. साखरपुडा सवार प्रथम मुहूर्त आहे दिनांक 5, 6, 7, 8, 10, 12 आणि 13. डोळा जेवणासाठी एकमेव मुहूर्त 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 6 आणि 8. जावळ काढण्यासाठी एकमेव मुहूर्त दिनांक 6.
गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक 6, 7 आणि 13. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिनांक 6. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक 5, 6, 7, 8, 10, 11 आणि 12. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक 6, 7 आणि 13. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 12 आणि 14. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिनांक 6, एकमेव मुहूर्त आहे. यामध्ये आपण भगवान विष्णूंच्या व्यतिरिक्त इतर सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण शास्त्रमान्य मूर्ती असावी. ती प्राणप्रतिष्ठा आपल्याला विधिवत करायची, पंडिताच्या माध्यमातून करायची आणि आपल्या देवकाळामध्ये करायची. मग घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण या प्राणप्रतिष्ठेनंतर मित्रांनो आपल्याला दररोज या मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त ठरते. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. त्यांच्यामध्ये जागरूकता राहत नाही. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपली जो मुहूर्त आहे आपला, त्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही. मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून वा पंडिताच्या माध्यमातून पंचांगधारक बरोबर मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका यापेक्षा वेगळा किंवा पंडिताच्या माध्यमातून देखील मित्रांनो त्यांच्यावर दबाव आणा. कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार. पंचांग शुद्धी मित्रांनो रात्री 12:23 आहे. दिन विशेष मध्ये संकष्ट चतुर्थी आहे मित्रांनो, माघ मासी. मुंबई भागासाठी चंद्रोदय आहे रात्री 9:48. यासाठी मला स्वतंत्र व्हिडिओ आणि त्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमुख गावांचे काही चंद्रोदय वेळ दिलेली आहे, ती आपण पाहू शकता आपल्या गावासाठी. रात्री 10:57 गबाडी योग आहे. हा शुभ योग असल्यामुळे याची प्रचिती आपण घेऊ शकता मित्रांनो. चतुर्थी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी किंवा आपल्यावर अवलंबून असलेले कोणी नातेसंबंध परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून, तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा. तसेच अपराह्न काळात करणे गरजेचे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा, तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो. राहू काळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो. म्हणून शक्यतो आपण या 1.5 तासाच्या काळात महत्वाची किंवा विशेष कामे टाळावीत आणि जे रेग्युलर आहे तीच कामे करावीत मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.